प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही दिनांक 15 जानेवारी रोजी महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ अहमदपूर व अरुणभाऊ वाघंबर यांच्या वतीने साडी चोळी वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला। दिवंगत कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी या कार्यक्रमाची सुरुवात 1988 साली केली। अहमदपूर तालुक्यातील गोरगरीब महिलांना एकत्रित करून त्यांना साडी चोळी वाटप करून त्यांच्यामध्ये एकमेकाप्रती प्रेम स्नेह निर्माण व्हावे, त्यातूनच राष्ट्रीय एकात्मता जोपासली जावी ही या कार्यक्रमाचा मूळ उद्देश व हेतू होता। आणि त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र अरुणभाऊ वाघंबर व त्यांच्या सुनुषा अंजलीताई वाघंबर या सातत्याने पुढे सुरू ठेवला आहे। आज अहमदपूर शहरातील त्यांच्या निवासस्थानी मकर संक्रांती, नामविस्तार दिन व सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून या साडी चोळी वितरणाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते तथा रिपाईचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ जोंधळे, डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष सरस्वतीताई कांबळे, प्राध्यापक बालाजी आचार्य, शेषराव ससाने, शाहूताई कांबळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती। आज झालेल्या साडी चोळी वाटपाच्या कार्यक्रमातून 480 महिलांना साडी चोळीचे वाटप करण्यात आले व सर्व महिलांना भोजनदान देण्यात आले। या प्रसंगी आंबेडकरी चळवळ आपल्या गीतातून पुढे घेऊन जाणारे ज्येष्ठ गायक श्रीरंग गायकवाड व मंगलताई सोनकांबळे यांच्या भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या कार्याला उजाळा दिला। थोड्याच वेळामध्ये सगळं नियोजन आपल्याला करायचं आहे। बऱ्याच महिलांना कार्पेट बसायला चालू होता आणि या नामांतर लढ्यामध्ये अनेकांचे प्राण गेलेले आहेत, अनेकांचा संसार उघड्यावर पडलेला आहे। लोकांनी घरावर तुळशीपत्र घालून या नामांतर लढ्यामध्ये सहभाग नोंदवला होता। त्याचंच फळ म्हणून सुद्धा आपल्या त्या काळचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी मकर संक्रांतीच्या दिवशीच हा नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव दिलं। त्यावेळेस आमचा कार्यक्रम पोलीस बंदोबस्तात चालू होता। माझ्या घरी त्यावेळेस 24 बंदूकधारी पोलीस आणि 4 PSI आमच्या घरी आम्हाला संरक्षणासाठी दिलं होतं। SP साहेबांनी, आठवले साहेबांनी आदेश दिला होता की वाघंबरच्या घरी संरक्षण द्या आणि हा कार्यक्रम त्या काळात संरक्षणामध्ये चालू होता। जेव्हा हा महिलांना साडी चोळी वाटप कार्यक्रम चालू असताना रेडिओवर बातमी आली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला देण्यात आले म्हणून आम्ही त्यावेळेस संध्याकाळी 10 वाजता बँडबाजा लावून पेढे वाटले होते पूर्ण शहरामध्ये। तर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण सर्वांनी महिलांनी एकत्र राहा, जातीभेद करू नये, कुणाही जातीभेद करू नये, सर्वांना समानतेने राहावं। कुठं अत्याचार जर होत असेल आपण सर्वांनी मिळून सुन्या लढा देण्याचं काम आपण महिलांनी करावं। परिवारांना बऱ्याच दिवसापासून साडी चोळीचा वाटपाचा कार्यक्रम जसे आमच्या मामाने सुरुवात केली तसेच अरुण वाघंबर हे देखील त्यांची परंपरा चालूच ठेवतात आणि अंजलीताई वाघंबर यांनी देखील खूप चांगला कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम प्रत्येक नगरामध्ये जाऊन धार्मिक कार्यक्रमाला महिलांना शिकवण्याचं काम त्याने केलेलं आहे। म्हणून त्यांना देखील मी शुभेच्छा देते आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते आणि इथंच थांबते। जय वाघंबर परिवार करत असतो, कारण भाऊसाहेब वाघंबरांचा इतिहास आता अरुण भाऊने थोडक्यात सांगितला। पॅन्थरचा काळ असेल किंवा नामांतर लढा असेल, या काळामध्ये भाऊसाहेब वाघंबरांनी अतिशय धडाडीनं स्वतःचा जीव धोक्यात घालून या चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं। ज्या वेळेस समाजामध्ये जिथं कुठं अन्याय अत्याचार झाला, अहमदपूर तालुक्यातीलच नव्हे तर संबंध जिल्ह्यात मराठवाड्यामध्ये भाऊसाहेब वाघंबर तिथं धान्या वाघासारखे जायचे आणि जिथं कुठं अन्याय अत्याचार झालाय त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम भाऊसाहेब वाघंबरांनी केलेलं।